अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। एका क्लिकवर जग जवळ आलंय, पण त्यात दडलेली रहस्य अजूनही थक्क करतायत। अशा काही बातम्या ज्या तुम्हाला विचार करायला लावतील आणि अशा काही घटना ज्या तुम्हाला थक्क करतील। विज्ञानाची नवी झेप आणि निसर्गाचे अनोखे रंग। विश्वातील अशाच वेध घेणाऱ्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सज्ज व्हा। सुरू करूयात आमचं खास बातमीपत्र विश्वसंचार। विचार करा, पृथ्वीवरून डास कायमचे नष्ट झाले तर? ऐकायला हे स्वप्नवत वाटतंय ना? पण आता हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी चक्क गुगल आता सरसावलेला आहे। कानापाशी गुणगुण करणाऱ्या आणि डेंग्यू मलेरिया सारखे जीवघेणे आजार पसरवणाऱ्या डासांचा कायमचा खात्मा करण्यासाठी गुगलनं एक महाप्रकल्प तयार केलाय। तब्बल 3 कोटींहून अधिक डासांच्या फौजेसह गुगल नेमकी कोणती गुप्त मोहीम राबवतंय पाहूयात। कानापाशी सततची होणारी कुणकुण आणि मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांचा विळखा। डासांमुळे वैतागलेल्या जगाला वाचवण्यासाठी आता थेट गुगल मैदानामध्ये उतरलाय। डासांचा कायमचा खात्मा करण्यासाठी गुगलनं डीबग नावाची एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे। या अंतर्गत तब्बल 3.2 कोटी डास मोकळे सोडण्याची तयारी सुरू आहे। पण थांबा, हे डास आजार पसरवणारे नसून डासांची फौज संपवणारे स्पेशल एजंट्स आहेत। फ्लोरिडा आणि कॅलिफोर्नियाच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या या नर डासांना वॉल्बेचिया पायपेंटिस नावाच्या एका विशेष बॅक्टेरियाचा डोस देण्यात आलाय। जेव्हा हे संक्रमित नर डास बाहेर पडतील आणि तिथल्या मादी डासांशी संपर्क करतील, तेव्हा निर्माण होणारी अंडी नष्ट होतील। म्हणजेच त्यातून नवीन डास जन्माला येणारच नाहीत। माणसाला फक्त मादी डास चावतात, नर डास नाहीत। आणि याच विज्ञानाचा फायदा घेत गुगल ही मोहीम 2 टप्प्यांमध्ये राबवणार आहे। दरवर्षी 1.6 कोटी याप्रमाणे हे डास निसर्गामध्ये सोडले जातील। डिसेंबर 2025 मध्ये गुगलनं या प्रयोगासाठी अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेकडे परवानगी मागितली आहे। सध्या सरकार यावर विचार करते। जर ही परवानगी मिळाली तर येत्या काळात पृथ्वीवरून डासांचं साम्राज्य संपणार हे मात्र नक्की। पालकची भाजी खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच असतील, पण आता पालकाची पानं डोळ्यांचे आजारही बरे करणार आहेत। होय, हे अगदी खरं आहे। शास्त्रज्ञांनी उंदरांच्या डोळ्यांमध्ये चक्क फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडवून आणलेली आहे। विज्ञान जगताला थक्क करणारा हा प्रयोग नेमका कसा झाला जाणून घेऊयात। विज्ञानानं आजवर अनेक अद्भुत चमत्कार घडवलेत, पण आता शास्त्रज्ञांनी निसर्गाचा एक असा नियम मोडीत काढलाय ज्यावर तुमचा सहजासहजी विश्वास बसणार नाही। वनस्पती ज्या प्रक्रियेनं स्वतःचे अन्न तयार करतात, ती प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस प्रक्रिया आता प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये घडवून आणण्यात आली आहे। सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी थेट पालकच्या पानातून डोळ्यांचे ड्रॉप्स तयार केलेत। सेल नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार जेव्हा हे अनोखे आय ड्रॉप्स ड्राय आईचा त्रास असलेल्या उंदरांच्या डोळ्यामध्ये टाकण्यात आले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांची जळजळ आणि सूज कमालीची कमी झाली। शास्त्रज्ञांनी पालकाच्या पानांमधील हरित लवकातून थायलॉइड ग्रॅना वेगळे केलेत आणि लीफ नावाचं एक विशेष तंत्रज्ञान विकसित केलंय। उंदरांच्या डोळ्यांवर प्रकाश पडताच या ड्रॉप्सनं डोळ्यातच प्रकाश संश्लेषणचा पहिला टप्पा सुरू केलाय। यातून निर्माण झालेल्या अँटीऑक्सिडंटनी डोळ्यांमधील जळजळ वाढवणारे घटक नष्ट केलेत। सध्या ही चाचणी उंदरांवर यशस्वी झाली असली तरी भविष्यात यामुळे मानवाच्या डोळ्यांच्या आजारांवरही कायमचा इलाज शोधता येईल अशी आशा आता निर्माण झाली आहे। थोडक्यात सांगायचं तर निसर्गाच्या याच अद्भुत ताकदीमुळे आता अंधुक होत चाललेल्या दृष्टीला हिरव्यागार पालकाची आणि विज्ञानाची नवी संजीवनी मिळाली आहे। तुमचा संगणक किंवा लॅपटॉप काम करताना गरम होतोय का? डेटा सेंटर्समध्ये एसी लावूनही उष्णतेची समस्या सुटत नाहीये का? तर आता या त्रासातून तुमची कायमची सुटका होणार आहे। होय, जपानच्या शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान जगतात एक क्रांतिकारी शोध लावलाय। संगणकाचा वेग तब्बल 25 पटीनं वाढवणारं आणि उष्णतेची समस्या मुळापासून संपवणारं एक नवं साधन जपानी संशोधकांनी विकसित केलंय। कम्प्युटिंगचं जग बदलून टाकणारा हा शोध नेमका काय आहे जाणून घेऊयात। संगणक वापरताना तो गरम होणं आणि त्याचा स्पीड कमी होणं या समस्येचा सामना आपण रोजच करतो, पण आता या समस्येपासून कायमची मुक्ती मिळणार आहे। जपानमधील संशोधकांनी एक असं क्रांतिकारी साधन विकसित केलंय जे उष्णता निर्माण न करता संगणकाचा प्रोसेसिंग स्पीड कमालीचा वाढवणार आहे। सायन्स मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार शास्त्रज्ञांनी नॉन व्होलाटाईल स्विचिंग एलिमेंट शोधून काढलाय।
सध्याचं हे संगणक डेटा प्रोसेस करण्यासाठी जितका वेळ घेतात त्याच्या कित्येक पटीनं वेगानं हे नवं साधन काम करेल. हे उपकरण एका सेकंदाच्या तब्बल 40,000 अब्जाच्या भागात माहितीचा एक बीट प्रोसेस करू शकतं. या अद्भुत उपकरणासाठी शास्त्रज्ञांनी सिलिकाच्या बेसवर टॅटलम आणि MN3SL या खास पदार्थांचे अत्यंत पातळ थर वापरलेत. त्यामुळे महाकाय सुपर कम्प्युटर्स आणि डेटा सेंटरमध्ये निर्माण होणारी प्रचंड उष्णता रोखता येईल आणि विजेचीही मोठी बचत होईल. थोडक्यात सांगायचं तर भविष्यात आपले संगणक आणि स्मार्टफोन गरम न होता सुपरफास्ट स्पीडनं धावणार आहेत. हत्ती म्हटलं की आपल्या डोळ्यांच्या समोर येतो एका विशालकाय आणि भव्य प्राण्याचा चेहरा. पण आज आम्ही तुम्हाला अशा हत्तींची ओळख करून देणार आहोत जे पूर्ण वाढून सुद्धा एखाद्या लहान पिल्लांसारखे दिसतात. मलेशियाच्या सबह प्रांतामध्ये आढळणाऱ्या बोर्निओ पिग्मी या हत्तीची ही रंजक गोष्ट. आकारानं लहान, गोलमटोल शरीर आणि प्रचंड शांत स्वभाव ही यांची ओळख आहे. तब्बल 3 लाख वर्षांपूर्वी इतर हत्तींपासून वेगळं होऊन निसर्गानं त्यांना हे वेगळं रूप नेमकं कसं दिलं जाणून घेऊयात. आपण लहान आकाराची पुंगनूर गाय पाहिली की थक्क होतो, पण तुम्हाला माहित आहे का, जगात हत्तींचीही एक अतिशय रंजक अशी बुटकी प्रजाती आहे. होय, या प्रजातीचं नाव आहे बोर्निओ पिग्मी हत्ती. हे हत्ती आशियाई हत्तीच्या तुलनेत तब्बल 30% लहान असतात. पूर्ण वाढ झालेल्या नराची उंची अवघी 5.5 ते 8.5 फूट असते. सुमारे 3 लाख वर्षांपूर्वी इतर हत्तींपासून वेगळे झाल्यामुळे त्यांची उत्क्रांती अगदी वेगळ्या पद्धतीनं झाली आहे. त्यामुळेच त्यांना लाभलाय एक गोलमटोल आकार, बाळहत्तींसारखा गोंडस चेहरा, मोठं कान आणि चालताना जमिनीला टेकणारी लांब शेपटी. मुख्यत्वे मलेशिया आणि इंडोनेशियाच्या जंगलात, विशेषतः मलेशियाच्या सबहा राज्यातील किना बाटांगन नदीकाठी हे हत्ती पाहायला मिळत आहेत. दिसायला अत्यंत क्यूट असणारे हे पिग्मी हत्ती स्वभावानं प्रचंड शांत आणि सौम्य असतात. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे निसर्गाचा हा अनोखा चमत्कार आता धोक्यात असून जगात फक्त 1000 ते 1500 बोर्निओ पिग्मी हत्तीच शिल्लक राहिलेत. सीमेपलीकडच्या घटना आणि बदलतं जागतिक राजकारण या सगळ्याचा थेट संबंध आहे आपल्या जगण्याशी. याच वैश्विक प्रवासाचा आढावा आज आपण घेतलाय. तर हा प्रवास इथेच थांबत नाहीये. जगाच्या बदलत्या प्रवाहात तुम्हाला अपडेट ठेवण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन भागात. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.